आपण पाहिलं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत 34 लोक ठामपणे एकत्रित राहिले आणि आता त्यात वाढ झालेली आहे। निश्चित विरोधकांनी त्यांचा पराभव स्वीकारून अर्जही भरले नाहीत आणि त्यामुळे त्यांचा निश्चित आभार मानूया की निष्कारण निवडणूकला ते सामोरे गेले नाहीत। जिल्हा परिषद चालत असताना मला विश्वास आहे की नूतन सभापती अध्यक्ष उपाध्यक्ष हे सर्व समाजातले सर्व घटकातले सर्व पक्षातल्या लोकांना निवडणाऱ्या लोकांना एकत्रित घेऊन कामकाज करतील। आता जयंत पाटील साहेब विश्वित कदमांनी सांगितल्याप्रमाणे काही नियोजन या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या सांगली जिल्ह्यासाठी करायची आमच्या सगळ्यांची एक कल्पना आहे। रोहितदादा मागच्या बैठकीत अधिवेशन असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, आज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे आज हा जो विजय झालेला आहे की चारी आता छाननीही झाली आणि चारी उमेदवारांचे अर्जही वैध आज निर्णय अधिकाऱ्यांनी ठरवले आहे। त्यामुळे ही प्रक्रिया आजची पूर्ण झालेली आहे, पण जबाबदारी निश्चित आपली सगळ्यांची वाढलेली आहे आणि ती एकत्रितपणे ही जी मोड बांधलेली ही अशी पुढेही चालू राहील ह्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल। परवा 3 मर्डर झालेले आहेत, आज पहाटे एक मर्डर झालेला आहे, मग यात पोलीस निष्कर्ष कसं वाटतं का? नाही, हे बघा, रोहितदादांनी सुद्धा विधानसभेत प्रश्न नशेखोरीवर विचारलेला मांडलेला, योगाने त्याच दिवशी मी सुद्धा लोकसभेत नशेखोरीवर प्रश्न मांडला। हे काय ठरवून नव्हतं, ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्यामुळे हा प्रश्न मांडावा लागला। केंद्राने सुद्धा माझा प्रश्न वेगळा होता आणि केंद्राने ह्या नशेखोरी थांबवण्यासाठी आणि नशेखोरीच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना त्यातनं बाहेर काढण्याचा होता। मात्र ह्या सांगली जिल्ह्यात मी मुद्दामून त्यांना सांगितलं की ह्या नशेखोरीतनं गुन्हेगारी वाढत आहे का पोलिसांचा दुर्लक्ष, पोलिसांच्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांवर अति फ्रीडम, ज्या माध्यमातून भ्रष्टाचार अवैध धंदे हे राजरोज खुलेआम सुरू आहेत, ह्याला आळा घालण्याची गरज आणि निश्चित ही जबाबदारी पालकमंत्र्यांवर येते, मुख्यमंत्र्यांवर येते का आज मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत आणि सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रचार वगळून अजून आले नसल्यामुळे त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी इथं यावं आणि ह्या निवडणुकीच्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे सर्व पक्षांचे आज मुख्यमंत्री म्हणून तिथं आहात आणि सांगली जिल्ह्यात खरंच आणि खास करून सांगली शहरात ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे। गरज पडली तर इतर चांगले अधिकारी ह्या ठिकाणी आणून सुद्धा तो प्रयत्न करा। पालकमंत्र्यांचं अजब वक्तव्य आहे की खून झाला की आरोपी लगेच पोलीस ओळखतात आणि सापडतात, म्हणजे खून झाला तर आरोपी सापडतात, पण खून व्हायच्या अगोदर ते खून होऊ नये म्हणून काय उपाययोजना करत नाही, हे बघा, मी तेच सांगितलं की नशेखोरीमुळे जे खून होत आहेत तो त्याच्यावर कंट्रोलच ठेवता येत नाही नशेखोरीतनं, त्यामुळे ते खून होतात त्यानंतर तो सापडतो। पण क्राईम प्रिव्हेन्शनसुद्धा ही होम डिपार्टमेंटचीच गोष्ट आहे। जयंत पाटील साहेबसुद्धा गृहमंत्री राहिलेले आहेत आणि त्यात तुम्ही त्यांना विचारलं ते तुम्हाला सांगू शकतील। आज खातं मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे, मुख्यमंत्री खूप व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांना ह्या पातळीवर खाली जाऊन बघता येत नसेल, जमत नसेल तर इतर कुठल्या मंत्र्यांना त्यांनी ते खातं द्यावं जेणेकरून सांगलीची सुरक्षितता वाढावी। मिळतच नाही अजिबात, कमीत कमी 70 ते 75% उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, तरी म्हणतात सरकारमध्ये की गॅसचे उपलब्धता आहे। हाही प्रश्न मी लोकसभेत मांडला होता आणि मी तुम्हाला तेच सांगतो, त्यांनी पहिला दुजाभाव केला आहे शहर आणि ग्रामीण ह्या 2 कनेक्शनमध्ये। शहरी कनेक्शनला त्यांनी सांगितलं की 25 दिवसात गॅस सिलेंडर देण्यात येतील, ग्रामीण भागात 45 देण्यात येतील। हा मुद्दा संसदेत मांडल्या लगेच त्यांनी एक तात्पुरतं सर्क्युलर काढलं आणि त्या ज्याच्याकडे 2 सिलेंडर आहेत त्याला 35 दिवस, ह्यांना 25 दिवस, त्यांना असा प्रयत्न केला। पुन्हा सर्क्युलर बदललं आणि सांगितलं 45 दिवस हा ग्रामीणमध्ये राहणारच। काही ठिकाणी कनेक्शन रहिवासी ग्रामीण भागातला आहे पण त्याचं कनेक्शन शहरात आहे, त्याला 25 दिवसात मिळणार। काही ठिकाणी जो रहिवासी शहरातला आहे पण पूर्वीपासून कनेक्शन गावचं आहे त्यांनी तेच ठेवलं आहे, कनेक्शन गावात आहे। 45 दिवस कुटुंब अजूनही एकत्रित कुटुंब म्हणून ग्रामीण भागात राहतात, 45 दिवस एक गॅसचा सिलेंडर पूर्ण, हे अशक्य आहे। थोडक्यात शासन त्यांना आता रॉकेल केरोसिन द्यायचंही बंद केलेलं आहे। शासन त्यांना सांगते का की तुम्ही आता घरी लॉकडाऊन ठीक आहे, लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा मोदी साहेबांना आणायची असेल तर आपण घरी त्यावेळी लॉकडाऊनशिवाय किंवा गॅस मिळायचा, स्वयंपाक तरी व्हायचा। आता हा स्वयंपाक हे नेमका करायचा कशातून, पुन्हा आपण चुली तयार करायच्या का, पुन्हा आपण चुली फुकत आपल्या माता भगिनींना सांगायचं का, काही नियोजन नाही आहे। कुठेही कुठल्याही पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या सर्क्युलरमध्ये लिहिलेलं नाही की कमर्शियलला गॅस देऊ नये, तरीसुद्धा कमर्शियलला गॅस दिला जात नाही। हॉटेल व्यवसाय बंद पडत आहेत, लोक ह्या ठिकाणी जी नोकरीनिमित्त सांगली जिल्ह्यात आलेली आहेत त्यांचं पूर्ण जेवणाची व्यवस्था ही त्या खानावळातनंच होत असतील, खानावळात नाही आहे। आम्ही सुद्धा शिक्षण संस्था चालवतो आणि सांगली ही शिक्षणाची पंढरी आहे
या ठिकाणी वसंतदान सुरुवात केली आणि कदम साहेबांनी या ठिकाणी मोठे मोठे कॉलेजेस उभं करून आज मोठ्या मोठ्या शाळेतनं राजनबापू इन्स्टिट्यूटसुद्धा आहेत, मुलं त्या ठिकाणी शिकायला राहायला येतात. त्या मुलांना सुद्धा हॉस्टेलचं जेवणसुद्धा देण्यासारखी परिस्थिती नाही आहे, कारण मेसवाल्यांना गॅस मिळत नाही. आता ह्यातनं जर मंत्री म्हणत असतील गॅसचा तुटवडा नाही आहे, मग त्याला काही उत्तर देण्यासारखं राहिलेलं नाही. हे सरकार हे अजब सरकार झालेलं आहे, हेच एवढं सांगू शकतो. नाही, हा आमच्या दृष्टीनं हा जिल्ह्याचा प्रश्न आहे, जिल्ह्यात सामान्य माणसाचा प्रश्न आहे. हा जिल्ह्यात सुटला पाहिजे. पालकमंत्र्यांनी बैठका घेत असताना लोकप्रतिनिधी बोलवावं लागणार. पालकमंत्री बैठका घेतात, म्हणतात मी कलेक्टर साहेबांचा आढावा घेतला, एसपींचा आढावा घेतला. ह्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून खासदार असतील, इतर आमदार असतील, आज किंवा जिल्हा परिषद महापालिकेचे सदस्य असतील, ना पालकमंत्री जिल्हा परिषदेत जातात, ना ते महापालिकेत जातात, न कुठल्या खात्यात जात असताना लोकप्रतिनिधी बोलवतात. हा जर प्रश्न जिल्ह्यात मिटण्यासारखा असेल तर चर्चा करावी, नसेल तर कुठे वर जायला लागते आमदारांची चर्चा करावी, नसेल तर दिल्लीत जाऊया. परवा मंत्री म्हटले महाराष्ट्रात की कुठल्याही घरगुती देवाच्या कार्यक्रमाला गॅस कमी पडू देणार नाही. अहो, मग देवाच्या कार्यक्रमाला पडणार, मग मैताच्या कार्यक्रमाचं काय करायचं, शाळेच्या कार्यक्रमाचं काय करायचं, अहो साधं जगण्याच्या कार्यक्रमाचं काय करायचं, काही उत्तर नाहीत. हे फक्त एकच एजेंडा त्यांचा, तो काहीतरी देव 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 देवाच्या राम भरोसे लोकांनी जगावं, हा प्रयत्न चाललेला आहे. निश्चित हा जर थांबला नाही तर कुणी आंदोलन करण्यापेक्षा जनताच रस्त्यावर उतरणार आहे. सगळीकडे पडून आणि प्रत्येक घरामध्ये जोडण्यात येऊन 3 वर्ष होऊन गेली. आता ते पाईपमधून साफ खेळतात, पण अजूनही गॅसची जोडणी त्यांना मिळालेली नाही. ते पहिला तर सरकारने सगळ्यात मोठी चूक केली की त्या गॅसमध्ये मोनॉपली आणली. सांगलीत फक्त भारत गॅसलाच परवानगी दिलेली आहे की तुम्ही पाईप गॅस द्या. मोनॉपली आणली चुकीची आहे. स्पर्धा लावली असती तर लोकांनी सगळ्यांना मिळालं असतं. पाईप गॅसला कुठेही कोटा लावलेला नाही आहे. त्याचं कारण त्यांनी म्हणतात की पाईप गॅसला कोटा लावला नाही कारण ते प्रत्यक्ष घरात वापरलं जाते. सिलेंडरला आम्ही कोटा लावला आहे कारण लोक हे बाजारात विकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या जनतेवरच विश्वास ठेवत नाही. ज्या जनते तुम्हाला निवडून देते त्याच्यावरच तुमचा विश्वास नाही, हे दुर्दैव आहे. आणि खरोखर काळा बाजार होत असेल आणि म्हणून तुम्ही हे कोटा आणताय, मग तुम्ही काळा बाजार रोखण्यात अपयशी ठरलेला आहात आणि तुम्ही अपयशी सरकार आहे, तुम्ही सांगून दिलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.